महाविकास आघाडीचे गंगाखेड विधानसभेचे उमेदवार विशाल कदम यांनी आज पूर्णा शहरात जोरदार पदयात्रा काढून सर्वांना मशाल चिन्हावर मतदान करण्याची विनंती केली। सदर रॅली डॉक्टर आंबेडकर नगर, सिद्धार्थनगर, रमाईनगर, पंचशील नगर, कुंभार गल्ली, तुबी मोहल्ला मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या येथे महाराजांना अभिवादन करण्यात आले। तर हजरत मस्तान शाहवली दर्ग्यात जाऊन चादर चढून आशीर्वाद घेतले। तर महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन करत रॅलीचा समारोप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आला। येथे बोलताना विशाल कदम यांनी अनेकांचा जोरदार समाचार घेतला। पूर्णा शहरात जोरदार शक्ती प्रदर्शन करत येणारे 2 दिवस असेच सहकार्य करा, विजय आपलाच असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी त्यांच्या समवेत शहरातील सर्व धर्माचे लोकांनी या रॅलीत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता। जागोजागी विशाल कदम यांचे जंगी स्वागत करण्यात आले। काय म्हणाले विशाल कदम पाहूया। किराणा दुकानापासून पुढे बांधण्याला कमीलेला पैसा नाहीये, त्याचा पैसा शेतकऱ्याच्या तळवट लोणी खाल्लेला पैसा आहे, बैमनाचा हरामचा पैसा त्याचा आहे। आणि तुम्हाला सांगतो हरामचे पैसे खाल्ल्याला ना पुण्य लागत आहे, इमानचा पैसा खाल्ला की पाप लागत आहे, पण हरामचा पैसा खाल्ला की पुण्य लागतंय। आणि तुम्हाला डबल पुण्य कमायचं का? डबल पैसा त्याचा खायचा बटन आपल्या सर्वांना आवाहन करतो की हे 2 दिवस राहिले, फक्त 2 दिवस सांभाळा, विजय आपला आहे। सन्मानाचं पद पुण्याला भेटन यात काही दुमत नाही। मला सर्व पुणेकरांना एकच विनंती करायची, मी विकासाच्या गप्पा करीत नाही, हे कोणतंच सांगितलं नाही, कारण की आपण सगळे सुजाणार। घराघरातल्या लेकराला माहिती आहे विशाल कदम काय, फक्त बदनाम करते ती गोष्ट वेगळी आहे। 4 जण, फक्त 4 जण म्हणाले पूर्णेतला सलोखा ठेवायचं काम विशाल कदमनं कंटिन्यू केलंय। नुसतं विशाल कदमवर बदनाम होतं, इतक्या म्हणजे अटी तर इतक्या असतात, टीका इतक्या होतात की लिमिटच नाही त्या गोष्टीची टीका करायची। त्या गंगाखेडमध्ये तर एवढं गेले माझं गंगाखेड पालनमध्ये, विशाल कदम दंगलखोर आहे, हिंदू मुस्लिमच्या दंगली लावल्या, सुवर्ण मराठ्याच्या दंगली लावल्या। आणि आज काय केलं विशालनं? तर विशाल कदम एक दंगाची केस असा ना एक बी तर माहीत आज वाजवायची तो वापस घेतो। विशाल कदम प्रत्येक दंगलीत सामील होता, यात काही दुमत नाही, होतो मी दंगलीच्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी। पण विशाल कदमची भूमिका काय होती हे तुम्हाला माहित आहे का? विशाल कदमची भूमिका प्रत्येक वेळेस मिटवायचीच होती, लावायची कधी नव्हती। लावायची असल्याने कोणी फळे मला कधी सोडलं नसतं, माझ्या गुन्हे दाखल केले। ज्या दिवशी गुन्हा घडला त्या दिवशी माझ्यावर टीका करतात ना की 17ला मी होतो, अरे तिथं होतो पण कधी गेलतो काय केलं हे तर तुम्हाला माहित आहे का? हे महाशय मोकीन बोळे त्या हरामखोराला मी 2दा केले नगरसेवक, माझ्या अरे दगडफेक केली विशाल। त्याला 3 जण साक्षीदार आहेत, इथं कॅप्टन आहे आपले अमजद भाई, जाहेद वकील, अनवर आपला शिक्षक आणि मोकीन भोळे आणि गजानन हिवरे, हे आम्ही 5 जण IPL ठेवलो होतो, PPL ठेवलो होतो पूर्णेचं। त्याची मिटिंग घेऊन आलो आम्ही, 8 लोक होतो माझ्या तिथं। मला फोन आला की गल्लीमध्ये अशी घटना घडली, भाऊ लवकर या तुम्ही, तिथे दंगल पेटायची परिस्थिती निर्माण झाली। विशाल कदमला कोणता विचार केला नाही, डायरेक्ट घुसलो मधात। IG होते आपले DYSP होते खान साहेब, त्याला विचारा, तेवढं कशाला विशाल बहात्ते म्हणून PAPI होते आपले, त्याला विचारा, गणेश आठवड म्हणून PI होता त्याला विचारा, सगळ्यांना विचारा, सगळ्या कोले होते त्यांना सुद्धा विचारा की विशाल कदमची भूमिका काय होती त्या दिवशी। उगाच बदनाम करू नका विशाल कदमला, कारण की विशाल कदमला काम बदनाम करत एकच तुम्हाला हीच गोष्ट करू शकतात, याच्या पुढे जाऊन तुम्ही काय करू शकत नाही। काल गावच्या बाहेर जाऊन टीका करायला माझ्यावर, याला गावातलं कोणी भेटलं नाही, गावातल्या बाहेरचे लोक आणाले टीका करायला। आणि मला गावातल्या एखाद्यानं म्हणून दे मला काल सुद्धा आपोआप बसली काहीतरी, भाऊ तुम्ही सिद्धार्थनगर आंबेडकर नगर येऊ नका, तिथे दगड लोक नाही तुम्हाला रोखणार आहे, बाहेर त्यांनी का विचार करून रोकायला 100% गेला की नसता तिथं। पण विशाल कदम मनानं स्वच्छ आहे, विशाल कदमच्या मनात काही नाही। विशाल कदमला एकच वाटते की पूर्णेचा विकास व्हा आणि जातीका सलोखा टिकून राहा पूर्णेमध्ये, हेच विशाल कदम कधी हे आहे। कारण की शेवटी आपल्याला जेवण जगताना असताना पूर्णेमध्ये राहत असताना हे सगळे सोलोकी आपल्या सोबत ठेवावं लागते। मी पुणेकरांना एकच वचन देतो की भविष्यामध्ये आज जे आपण आहे सोबत निश्चित असाच राहणार आहे। जर चुकलं बी ना कुठं तर मी समाजाचा म्हणत नाही, कोण्या समाजाच्या वडीलधाऱ्या माणसाला माझा कान धरून सांगायचा अधिकार हे पूर्णेकरांना नाही। जेवढे मित्र परिवार आहे माझा, जर विचार चुकत असाल तर मित्र परिवार आज सांगतो
की विशाल चुका निश्चित या मंडळाला झाला म्हणा की विशाल तू चुकायला तिथं सुधारावं लागेल. निश्चितच 2 पावलं मागे याची सुद्धा जिम्मेदारी माझी आहे. ज्या पद्धतीनं तुम्ही मला साथ देणार निश्चित त्या पद्धतीनंच भविष्यात सुद्धा राहील आणि पुढे स्वप्न साकार होईल.